त्या ठिकाणी सर्व वेदांत साधना वारकरी गुरुकुलामध्ये सर्व आपण विद्यार्थी वर्ग जमलेलो आहोत आणि संकल्प आपला असा आहे, त्याच पांडुरंग परमात्म्याचाच अवतार असणारे भगवान ज्ञानोबाराय, त्या ज्ञानोबारायांनी भारतीय तत्वज्ञानातील जी प्रस्थानत्रयी आहे त्या प्रस्थानत्रयीतील गीता नावाचा जो ग्रंथ आहे, प्रस्थानत्रयी गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रे ही भारतीय तत्वज्ञानातली प्रस्थानत्रयी आहे. त्यातील गीता या ग्रंथावरती ज्ञानोबारायांनी भाष्य केलं. कोणी? ज्ञानोबारायांनी भाष्य केलं. ती ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, ती भावार्थ दीपिका, त्या भावार्थ दीपिकेचं आपण अनुवाद रूपाने या ठिकाणी अवलोकन करणार आहोत. समजून घेण्याचा आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण प्रयत्न करणार आहोत. कारण ज्ञानेश्वरी समजणं किंवा ज्ञानेश्वरी समजून घेणं किंवा ज्ञानेश्वरीची सेवा करणं म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानोबारायांची सेवा करणं, आणि ज्ञानेश्वरी समजून घेणं म्हणजेच ज्ञानोबारायांना समजून घेणं असं आहे. प्रस्थानत्रयी म्हटलं की त्या प्रस्थानत्रयीवरती अगोदर व्यासांनी जी वेदोपनिषद आहेत त्या वाक्यांचा समन्वयपूर्वक विचार करण्यासाठी ब्रह्मसूत्र लिहिली, महाभारत इत्यादी ग्रंथ व्यासांनी लिहिले, आणि व्यासांनी ते ग्रंथ लिहिल्यानंतर असे अनेक ग्रंथ लिहिले. मग यती सम्राट जे आहेत कोण, तर मग श्रीमद आद्य शंकराचार्य, ते यती सम्राट आद्य शंकराचार्य यांनी दशोपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या वेदांत शास्त्राच्या प्रस्थानत्रयीवरती भाष्य लिहून औपनिषदिक जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते अद्वैत तत्वज्ञान सांगून भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग मोकळा केला. एवढा मोकळा केला आणि इतका मोकळा केला की लोकांना सदाच उपकृत करून टाकलं. कोणी? अद्वैत भास्कर ज्यांना म्हटलं जातं किंवा अद्वैत तत्वज्ञानाची बैसका व्यवस्थितपणे सांगून आणि अद्वैत तत्वज्ञान सांगून भगवान शंकराचार्यांनी काय केलं, तर या प्रस्थानत्रयीवरती, कुठल्या भारतीय तत्वज्ञानाच्या प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं. ते भाष्य सूत्र रूपाने केलं. मग त्या भाष्यानुसार अनेक पंडितांनी, संस्कृत पंडितांनी या संस्कृत सारस्वताची ग्रंथरचना प्रचंड केली. म्हणजे संस्कृतमध्ये ग्रंथरचना प्रचंड झाली. मग एवढं विपुल वाङ्मय संस्कृतमध्ये तयार झालेलं असताना तरी सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये हे सगळं शास्त्र उपलब्ध असल्यामुळे एक प्रकारची ती उणीवच होती. संस्कृतामध्ये प्रचंड वाङ्मय झालं, संस्कृत पंडितांनी केलं, पण मराठी भाषेमध्ये ही एक प्रकारची उणीव होती. आणि ती उणीव भरून काढण्याकरता भगवान ज्ञानोबारायांनी काय केलं, तर ज्ञानेश्वरीवरती गीतेवरती भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरी नावाचा, भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. मग याची पूर्वपीठिका आपण जर पाहिली तर भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपल्या भक्तासाठी, कोण भक्त, तर पुंडलिक या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर आला. श्री पांडुरंग परमात्मा तो भगवान श्रीकृष्ण पांडुरंग रूपाने अवतीर्ण झाला. पांडुरंग रूपाने तो अवतीर्ण त्या ठिकाणी झाला. काय प्रमाणे? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असे. तेव्हापासून त्या भाविकांना भोळा शुद्ध असणाऱ्या त्या भाविकांना, शुद्धांतकरणाच्या त्या भाविकांना भक्ती सुखाचा, स्वसुखाचा मार्ग अत्यंत सुलभ झाला. केव्हा? भगवान परमात्मा श्रीकृष्ण पांडुरंग रूपाने श्री पंढरी क्षेत्रामध्ये अवतीर्ण झाला, आणि अवतीर्ण झाल्यानंतर तेव्हापासून या भोळ्या भाविकांना तो भक्ती सुखाचा, आत्मसुखाचा मार्ग अत्यंत सुलभ झाला. ते स्वरूप भगवान परमात्म्याचं कसं आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तिथे माझे हरी वृत्ती राहो. ते समचरण आहे, समदृष्टी आहे, असं ते स्वरूप. आणि कसं आहे ते? साजरं देखणं, असं ते साजरं देखणं. लावण्य गण सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नामया दातार केशवराज,
असं सगुण मेघ श्याम असलेलं ते लावण्य सुंदर लावण्य गण परमात्म्याचं ते पांडुरंग परमात्म्याचं ते स्वरूप कटेवर हात ठेवून भक्तांची ते वाट पाहत आहेत. कोण? पांडुरंग परमात्मा. ठीक आहे ना. पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहतात. रमानं सांगता येतील आपल्याला भरपूर. त्या विठ्ठलाच्या त्या भक्ती मंदिराचा पाया कोणी घातला? ज्ञानोबरायांनी घातला. त्या भक्ती मंदिराचा पाया कोणी घातला? ज्ञानोबरायांनी घातला. आणि ज्ञानोबरायांनी तो पाया एवढा बळकट केला की अर्थात सगुण निर्गुणाच्या अद्वैत तत्वज्ञानाच्या सगुण निर्गुणाच्या अद्वैत तत्वज्ञानाच्या भक्कम बैशिकेवरती हा संप्रदाय उभा आहे. संप्रदाय कशावरती उभा आहे? सगुण निर्गुणाच्या अद्वैत तत्वज्ञानाच्या भक्कम बैठकीवरती हा संप्रदाय उभा आहे. आणि पाया घालून राहिले नाही तर सांगितलं की हा भगवत संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय, हा विवेक प्रधान आहे. हे भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून साधारणतः या 9000 ओव्या आहेत ना. या 9000 ओव्या, त्या 9000 ओव्यात्मक भाष्य लिहून ज्ञानोबरायांनी सगळ्या जगाला या भागवत मंदिराला पाया बळकट करून ज्ञानोबरायांनी हे सगळं दाखवून दिलं. आणि आता दुसरा विचार जर असा पाहिला आपण तर ज्ञानोबरायांच्या अगोदर मराठीमध्ये कोणी काव्य केलं नाही का? तर केलं. म्हणजे ज्ञानोबरायांच्या अगोदर सुद्धा विवेक सिंधू, परमामृत हे ग्रंथ लिहिणारे मुकुंदराज स्वामी हे मराठी आद्यकवी आहेत. त्यांनी या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की त्यांनी या भागवत संप्रदायाची कोणशिलाच तयार केली किंवा कोणशिलेचं पूजन केलं असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही. कारण त्यांनी सुद्धा जो ग्रंथ लिहिला विवेक सिंधू, परमामृत हे अत्युच्च कोटीचे ग्रंथ आहेत. आणि तदनंतर मग ज्ञानोबरायांनी हा पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. मग असा ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतल्या त्या भगवंताचे कर्म भक्ती ज्ञान असं समन्वित असलेलं मनोगत सांगण्यासाठी कर्म भक्ती आणि ज्ञान असं समन्वित असलेलं तत्वज्ञान सांगण्यासाठी ज्ञानोबरायांनी हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तयार केला. मग ज्ञानोबरायांनी भाषा कुबेर आहेत. ज्ञानोबराय कोण आहेत? भाषा कुबेर. ते भाषा कुबेर असलेल्या ज्ञानोबरायांनी मला ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी हो देई या जगा असं फार मोठा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून भाषेचा गौरव केला, मराठी भाषेचा गौरव केला. मग त्याच्यामध्ये विवेक वेलीची लावणी सैंग केली. विवेक वेलीची लावणी हो देई सैंग संवाद फळणी दहाणी. ते असं देशी भाषात्मक भूमीत नवरसपूर्ण असं वाङ्मय तयार केलं. नवरसपूर्ण साहित्य सोन्याच्या खाणी अत्यंत अशा उघडून ठेवल्या. उघडवी देशीच्या साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या अक्षोणी विवेक वेलीची लावणी हो देई सैंग. आणि मग आपल्या वाक्चातुर्याने आणि चोखंदळपणाने वाचकांना ज्ञानोबरायांनी सुखी करून ठेवलं. काय केलं? आपल्या वाक्चातुर्याने आणि चोखंदळपणाने ज्ञानोबरायांनी वाचकांना अत्यंत सुखी केलं. मग एवढंच नाही तर उपनिषदातला जो प्रतिपादित विषय आहे त्या उपनिषदातल्या प्रतिपादित विषयाला कुठेही बाधा जाऊ न देता कुठला अद्वैत वेदांतातील काय प्रतिपादित विषय आहे? अद्वैत वेदांतातील आश्रय विषयरहित स्वरूपभूत ज्ञान स्वयंप्रकाश आहे. अद्वैत वेदांतातील आश्रय विषय रहित स्वरूपभूत ज्ञान हे कसं आहे? स्वयंप्रकाशित आहे. ते अज्ञानास आणि तत्सापेक्ष वृत्ती ज्ञानासही विषय होत नाही. हे किंवा इत्यादी गूढ सिद्धांताचं काय केलं? विवेचन करणारा असा अजून एक ग्रंथ तयार केला. तो आहे अमृतानुभव. असे बरेचसे ग्रंथ ज्ञानोबरायांनी केले. त्याच्या पुढे जाऊन सांगता येईल चांगदेवांना उपदेश करण्याकरता चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला की ज्यांची परोक्षतेची आणि परिच्छिन्नतेची भ्रांती शिल्लक होती ज्या चांगदेवांची त्या चांगदेवांसाठी ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हरिनाम महात्म्य सांगणारा परतत्वाला स्पर्श करणारा
हरिनाम महात्मे सांगणारा आणि परतत्वाला स्पर्श करणारा असा हरिपाठ नावाचा ग्रंथ सुद्धा ज्ञानोबरायांनी निर्माण केला. असा हा भक्तिज्ञान वैराग्य रसाळ कसा आहे तो? भक्तिज्ञान वैराग्य रसाळ आहे. हरिपाठाचं तुम्ही चिंतन करा. म्हणजे भक्तीची परिपूर्णता आहे, रसात्मकता आहे आणि ज्ञानात्मकता आहे. परतत्वाचा स्पर्श आहे म्हणजे ज्ञानात्मकता तर आहेच. असा भक्ती ज्ञान रसाळ असा तो ग्रंथ ज्ञानोबरायांनी तयार केला. आणि भक्तिज्ञान रसाळ अजून एक ग्रंथ तयार केला जो भक्तिज्ञान रसाळ असणारा अभंग गाथा. तो अभंग गाथा सुद्धा ज्ञानोबरायांनी तयार केला. मग या अध्यात्म मंदिराला आढळपत प्राप्त करून ज्ञानोबरायांनी ही सर्व संपदा तयार करून, ग्रंथ संपदा तयार करून या भगवत मंदिराचं आढळपत निर्माण करून दिलं. मग ज्ञानोबराय अजूनही माझा मराठाची बोल कौतुकी परी अमृतात ही पैजा जिंकी ऐशी अक्षरे रसिकी मिळविण म्हणून त्यांनी आपल्या या मराठी असलेल्या भाषेमध्ये आणि निर्मळ असलेल्या भाषेमध्ये, मराठी भाषा कशी निर्मळ आहे पण आपणच तिला बोलून 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 लांछन लावण्याचा प्रयत्न करतो. आपण तिला ती वळती जशी वळवली तशी वळते, पण कुठे कशी वळवावी ह्याची अक्कल आपल्याकडे नसते. किंबहुना ती वळवण्याकरता लागणारी बुद्धी आपल्याकडे नसते. म्हणून ती आपण कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे वळवतो हे आपल्याला काहीही कळत नाही. म्हणून त्या भाषेला, एवढ्या सौंदर्यवान असलेल्या भाषेला सुद्धा आपल्याकडून लांछन लागलं जातं. किंबहुना ती दूषित होते आपल्यामुळे. वास्तवता ही निर्मळ भाषा आहे. मग या निर्मळ भाषेचा अभिमान कुठेही ज्ञानोबरायांनी तो पडू दिला नाही. आणि त्या निर्मळ भाषेचा अभिमान स्वतंत्र ठेवून ती भाषा कशी निर्मळ आहे हे सांगून ज्ञानोबरायांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये त्या भाषेचा गौरव किंवा त्या भाषेचं वर्णन अतिशय छानपणाने केलेलं आहे. मग हा मंदिराचा पाया घातला. त्याच्याकरता अभंग ज्ञानदेवी रचला पाया उभारले देवालया, संत कृपा झाली इमारत फळाली, हे की नाही. नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांबदेला भागवत, हे की नाही. भजन करा सावकाश तुका झालासे कळस. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे? सर्वांग परिपूर्ण ग्रंथ आहे. कसा आहे? सर्वांग परिपूर्ण ग्रंथ. सर्वांगाने परिपूर्णता ज्याच्या ठिकाणी आहे तो ग्रंथ. म्हणजे ग्रंथाकरता लागणारी जी जी अंग आहेत, ज्या ज्या घटना आहेत, त्या सगळ्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, त्या सगळ्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहेत. म्हणून त्या ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सर्वांग पूर्ण आहे. कसा आहे? सर्वांग पूर्ण. रूपक करताना सांग रूपक, निरंग रूपक अशा प्रकार त्याच्यामध्ये पडतात. तसा हा ग्रंथ, हा सर्वांग पूर्ण असलेला हा ग्रंथ गीतेचं तत्वज्ञान, संस्कृताची गहणे तोडून मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिदाने ज्ञानदेवी, ठीक नाही. म्हणून ह्या भागवत धर्माचे जे विवेकाधिष्ठित जे यथार्थ स्वरूप आहे ते यथार्थ स्वरूप या सर्वांग परिपूर्ण असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने पूर्ण केले. काय केले? विवेकाधिष्ठित असलेला भागवत धर्म, या भागवत धर्माचं यथार्थ स्वरूप ज्ञानेश्वरी ग्रंथाने पूर्ण केले. काय केलं तर बहुजन समाजाला अध्यात्म ज्ञान देऊन मोक्ष मार्गातील फार मोठ्या अडचण दूर केली. काय? बहुजन समाजाला मोक्ष मार्ग दुर्लभ होता. मग तो मोक्ष मार्ग सुलभ करण्याकरता ज्ञानोबरायांनी अध्यात्म, ज्या ज्ञानेश्वरी रूपाने अध्यात्म ज्ञान देऊन त्यांचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला आणि त्यांची अडचण दूर केली. मूळ गीतेतलं भगवान परमात्म्याचं जे मनोगत आहे त्या मनोगताला ज्ञानोबरायांनी कधी फाटा दिला? पदाची पूर्ण सांडी हे जसं आहे ना तसं भगवान परमात्म्याच्या मनातल्या मनोगताला अजिबात कुठेही फाटा दिला नाही. आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते मुख्य तात्पर्य धोरण जे आहे भगवान परमात्म्याचं गीतेतलं, ते तात्पर्य धोरण कुठेही त्याचा चाल ढकल अजिबात केलं नाही. आपल्याला फार सवय लागलेली असते संतांच्या अभंगामध्ये, किंवा संतांचे अभंग जर असतील तर त्याच्यामध्ये स्वतंत्र मत मांडण्याची सवय आपल्याला लागली. मग आपण तिथे म्हणतो मग असं म्हणतो, मग हे असंच असेल असं नाही, पण मी माझं मत मांडलं. तुझं मत कशा करता मांडलं? तुझं मत बाजूला ठेव.
जे ज्ञानोबारायांचं मत आहे, जे तुकोबारायांचं मत आहे, जे संतांचं मत आहे ते सांग. तुझं मत सांगून त्या वाङ्मयाला दूषित करण्याचा अधिकार आपला नाही. म्हणून हे ज्ञानोबारायांनी जपलंय. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये ही जपणूक आहे. ती जर जपणूक आपल्या परंपरेमध्ये आहे तर ती जपणूक आपण करणं हे आपलं काम आहे. हे आपलं आद्य काम आहे म्हणण्यापेक्षा आद्य कर्तव्य आहे. म्हणून जसं भगवान परमात्म्याचं जे तात्पर्य गीतेमध्ये आहे, जे मनोगत आहे, ते मनोगत ते तात्पर्य कुठेही बाजूला न जाऊ देता ज्ञानोबारायांनी काय केलं तर संस्कृत भाषेऐवजी लोकभाषेचा वापर केला. काय केला? मराठी शब्द सोपान संस्कृत भाषेच्या ऐवजी लोकभाषेचा वापर केला आणि लोकभाषेचा वापर पुरस्कार करून मराठी भाषेमध्ये काय केलं हे तत्वज्ञान सांगितलं. मग त्याच्यामध्ये सांगताना ज्ञानोबारायांनी प्राधान्यानं शांत रस सांगितला. काय केला? प्राधान्याने शांत रस सांगितला. आणि तो शांत रस सांगत नुसता शांत रस सांगितलं तर शांत रसाने तत्वज्ञान सांगितलं. शांत रसात्मक ते तत्वज्ञान सांगितलं. आणि ते एवढं अपूर्व पद्धतीने की खरं तर शृंगार सर्वात मोठा, पण तरी सुद्धा ज्ञानोबा ते शृंगाराची माता पाय ठेवी असं शांतरस सांगितलं. शांतरसात्मकतेने तत्वज्ञान सांगितलं. आणि ते एवढं चांगलं झालं की शांतरसाच्या सुद्धा डोक्यावर पाय ठेवायला, शृंगारसाच्याही डोक्यावरती पाय ठेवायला तयार. म्हणजे एवढी ताकद त्या शांतरसाला आली. शांतरसच लोकांना आवडेल, शृंगार रसापेक्षा सुद्धा शांतरसच लोकांना आवडेल असा प्रकार ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे काय केलं बघा, एक तर भगवान परमात्म्याच्या मनोगताला फाटा जाऊ दिला नाही. भगवान परमात्म्याचं जे तात्पर्य आहे ते तर सांगितलंच, पण ते सांगताना संस्कृत भाषेचा वापर न करता लोकभाषेमध्ये सांगितलं. आणि लोकभाषेमध्ये सांगून सुद्धा शृंगार रस श्रेष्ठ असताना सुद्धा ते शांतरसात्मकतेने तत्वज्ञान लोकांना दिलं, शांतरसात्मक ठेवून. आणि तो शांतरस एवढा बलाढ्य झाला परिणाम की तो शृंगाराची माथा पाय ठेवी इथपर्यंत जाऊन तो पोचला. नुसदीची शांती कथा आणि जेलकिर वाक्पथा आहे की नाही, जे शृंगाराची माथा पाय ठेवी असा प्रकार ज्ञानोबारायांनी केला. मग आपला यथार्थ दृढ विश्वास, आपली श्रद्धा याच्यातून ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेली काय, आपला दृढ विश्वास यथार्थता ही व्यक्त केलेली. कारण ज्ञानोबारायांनी ग्रंथ सांगताना कसे होते? शांत होते. शांत रसे वर्षला तो हा ग्रंथ, शांत रसे वर्षला तो हा ग्रंथ आहे. मग हा ग्रंथ पण त्याने भलतेने येते सद्भावे नावे, भलत्या लोकांनी सुद्धा त्याची जाणीव म्हणजे आपल्याला सुद्धा अधिकार प्राप्त करून दिला की नाही. ही ज्ञानोबारायांची कला आहे, ही ज्ञानोबारायांची कला आहे. मग असा बहु सोपा केला, तो सगळ्यांना सोपा करून ठेवला. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केली. हे अत्यंत. मग पण हे एवढं सुद्धा करत असताना परत आणखी एक जी परंपरा आलेली आहे ती परंपरा सुद्धा जसं भगवान परमात्म्याचे मनोगताचं तात्पर्य जे आहे ते बाजूला जाऊ न देता आणि आपल्या परंपरेमध्ये पूर्वसुरांनी काय सांगितलं त्यालाही बाजूला जाऊ न देता ज्ञानोबारायांनी हा ग्रंथ पूर्ण केलाय. मग काय, जसा व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य हे मी के पवतो की अयोग्य हे मी न पवतो के जाईल. म्हणजे भाष्यकारांना आणि व्यासांना जे अभिप्रेत आहे तेच सगळं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये परिपूर्ण पद्धतीने सांगितलेलं आहे. अद्वैत तत्वज्ञान जे व्यासांना आणि भाष्यकारांना मान्य आहे तेच तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी या लोकभाषेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. आणि भक्तिज्ञान वैराग्य या सगळ्या साधनांचा यथाधिकार उद्देश करून जीवांचा उद्धार अद्वैत तत्वज्ञानाच्या वैसकीवरती कसा आधारित आहे किंवा तो भक्तिपंथ कसा सोपा आहे तो सोपा करून ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ बहुसोपा आणि लोकोद्धार करणारा, बहुजनांचा मोक्षाचा मार्ग मोकळा करणारा किंवा बहुजनांना मोक्ष संपादन करून देणारा, मोक्ष मार्गावरती लावणारा आणि मोक्ष मिळवून देणारा असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला आपण आज सुरुवात करतोय. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची
आज प्रारंभीची ओवी आपण घेणार आहोत. आज वाचन करून आपण फक्त त्या ओवीचा अर्थ पाहूया. सगळ्यांनी ओवी माझ्या पाठीमागे म्हणा. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. अथ प्रथमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या. ओम नमो जियाद्या. वेद प्रतिपाद्या. वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला सुरुवात ज्ञानोबरायांनी ओम या शब्दाने केली. कुठल्या शब्दाने? ओम या शब्दाने ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. ओम हा मंगलवाचक आहे, बरोबर. ओंकाराने सुरुवात केली. ओम या ओम शब्दामध्ये ओम हे अक्षर ब्रह्म आहे. ओम हे अक्षर ब्रह्म आहे. ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत. कुठल्या कुठल्या माहिती आहेत का तुम्हाला? अ उ आणि म. अ उ आणि म अशा 3 मात्रा आहेत. या 3 मात्रा कर्म भक्ती ज्ञान, जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नाही. या ओंकाराच्या 3 मात्रा आहेत, अ उ आणि म. आता हे शब्दब्रह्म आहे, याचं वर्णन ज्ञानोबरांनी पुढे केले. हे शब्दब्रह्म असे शेतीची मुक्ती सुरे शेत वर्ण उपनिर्दोष निरवत असे. हा पहिला अध्याय. या अध्यायाचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीच्या या प्रथम अध्यायाचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. संपूर्ण गीता कर्म भक्ती ज्ञान, भक्ती कर्म ज्ञान याचं वर्णन करते. जसं गीतेच्या अध्यायाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, तसं या ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचं सुद्धा प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबरांनी आस्तिक ग्रंथकाराच्या रीतीप्रमाणे किंवा त्या वैदिक परंपरेप्रमाणे हे नमन केलेले आहे. वैदिक परंपरेप्रमाणे नमन केलेले. इथं नमस्कारात्मक मंगल ज्ञानोबराय करतात आणि वस्तुनिर्देशरूप मंगल करतात. कुठलं? नमस्कारात्मक आणि वस्तुनिर्देशरूप मंगल या ठिकाणी ज्ञानोबराय करतात. आणि ओंकार स्वरूप असलेल्या त्या भगवान परमात्म्याला ज्ञानोबरांनी नमन केलं. कुठल्या? ओंकार स्वरूप. आता हा शास्त्र ग्रंथाच्या सुरुवातीला ओंकार असणं गरजेची गोष्ट आहे, कारण तो मंगल द्योतक आहे. कोण? हा ओंकार मंगल द्योतक आहे. त्या ओंकाराच्या उच्चारणाने जे किंवा त्या उच्चारणाच्या पुण्याने शास्त्र काय होतं तर प्रसिद्धी पावतं. एवढं ओंकाराचं पुण्य आहे. ओंकार पुण्याने जे शास्त्र आपण प्रतिपादन करणार आहोत किंवा जो ग्रंथ आपण लिहिणार आहोत त्या ग्रंथाच्या अगोदर जर ओंकाराचं उच्चारण झालं तर त्या ओंकाराच्या उच्चाराच्या पुण्याने तो प्रतिपादित असलेला, तो प्रतिपादन करणारा ग्रंथ झालेला ग्रंथ किंवा
प्रतिपादित होणारं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला प्रसिद्धी मिळते ओंकाराच्या उच्चाराच्या पुण्याने. म्हणून असं मंगल ज्ञानोबराय करतात. पतंजलीने सुद्धा आपल्या व्याकरण महाभाष्यामध्ये ते केलेलं आहे. मंगलादिनी प्रथ्यंते, मंगलादिनी शास्त्राणी प्रथ्यंते. मला वाटतं मी तर्कसंग्रह ग्रंथाच्या वेळी हे सांगितलेलं आहे. मंगलादिनी शास्त्राणी प्रथ्यंते. अध्यतारश्च वृद्धियुक्ता यथास्युरिती. काय अध्यतारश्च वृद्धियुक्ता यथास्युरिती असं आहे. ते शास्त्राचे अध्ययन करणाऱ्यां का करतात? दुसरं एक कारण, ओंकाराचं मंगल ज्ञानोबरायांनी केलं. त्याचं पहिलं कारण सांगितलं, ग्रंथाची प्रसिद्धी होते. प्रसिद्धी आता बघा ना तुम्ही, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा विचार करा. महाराष्ट्रात आहे का? महाराष्ट्राच्या बाहेर आहे. नुसतंच बाहेरच्या राज्यामध्ये आहे का? तर भारतभर आहे. नुसतं भारतभर आहे का प्रसिद्धी? तर ती प्रसिद्धी संपूर्ण पुऱ्या जगतामध्ये म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायांचं पसायदान विश्वात्मक देवाकडे जी ज्ञानोबरायांनी प्रार्थना केली, त्या विश्वात्मक देवाकडे केलेली प्रार्थना ही संपूर्ण जगाची प्रार्थना ठरू शकते. एवढी ज्ञानोबरायांच्या ग्रंथाची ज्ञानेश्वरीची प्रसिद्धी केवळ कशाने? ओंकार शब्दाच्या उच्चारणाच्या पुण्याने. म्हणून तो ओंकार शब्द या ठिकाणी ज्ञानोबरायांनी तो उच्चारण केलेला आहे. तर त्याचं दुसरं कारण असं आहे की शास्त्राध्ययन करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची जर भरभराट व्हायची असेल तर ओंकाराचं उच्चारण अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग आता ज्ञानेश्वरीचे अध्ययन करणारे, ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारे, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे, ज्ञानेश्वरी ऐकणारे यांची किती प्रसिद्धी आहे की नाही प्रसिद्धी? मग आता मला सांगा, त्या दिवशी एक आपलीच पैकी महाराज म्हटले ना, संप्रदाय हा भिकला लावणार आहे. हे म्हणणं बरोबर आहे का? हे म्हणणं बरोबर नाही. तर एवढं प्रसिद्धी मिळवून देणारं जर आपलं वाङ्मय आहे, केवळ एक शब्द, त्या वाङ्मयातला एक शब्द जर एवढा प्रसिद्धी मिळवून देतो, तर संपूर्ण वाङ्मय आत्मसात केलं आणि त्या वाङ्मयाला आपण जर समर्पित झालो, त्या संतांना समर्पित झालो, तर आपली प्रसिद्धी केवढी? म्हणून मागाशी म्हटलं ना की आपणच आपल्याला भाषेला म्हणा, संतांना म्हणा, वाङ्मयाला म्हणा, आपणच दूषण देतो, दुसरे दूषण देत नाही. दुसरी लोक दूषण देत नाही, आपणच त्याला दूषित करतो. मग त्या जे शास्त्र शिकणारे, ग्रंथ शिकणारे, पारायण करणारे असे जे विद्यार्थी लोक असतील त्यांची भरभराट व्हावी, असं फल त्याला प्राप्त व्हावं, त्याकरता ज्ञानोबरायांनी ओंकार शब्दाचं उच्चारण केलेलं आहे. मग हा ओम हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे. ओंकार हा मंगलद्योतक आहे. त्याला प्रमाण काय? ओंकारश्चात शब्दश्च द्वावेत्ती ब्राह्मण पुरा कंठम भित्वा विंद्रियातो तस्मात् मांगलिका उभो. हा मंगलकारक असा ओम आहे. आणि ओम, आता गंमत अशी याच्यामध्ये असं वर्णन आहे, ओम आणि अथ हे दोन शब्द सृष्टीच्या पूर्वी ब्रह्मदेवाच्या मुखातून निर्माण झालेले किंवा ते बाहेर पडलेत. कोणाच्या? सृष्टीपूर्वी ब्रह्मदेवाच्या. ओम आणि अथ, काय? ओम आणि अथ हे दोन शब्द सृष्टीपूर्वी, सृष्टी आरंभाच्या पूर्वी ब्रह्मदेवाच्या मुखातून ते बाहेर पडलेत. म्हणून आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलेत म्हणून तो ओंकार हा मंगल द्योतक आहे, मंगल आहे. आणि ज्ञानोबरायांनी सुरुवातीलाच ओम हा शब्द उच्चारण करून शास्त्र सुद्धा पाळलं आणि त्याचं फळही मिळवलं आहे का नाही? मग असा आता ज्याला नमन केलंय त्या ओंकार वाच्याने वेद प्रतिपाद्य सुसंवेद्य आत्मरूप देवाचं विघ्नराज गणपतीशी ऐक्य सांगून अद्वैत सिद्धांत दृढ केलाय, पक्का केलाय. काय केलं? ओंकार वाच्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूप अशा देवाचं, आत्मरूपाचं विघ्नराज गणपतीशी ऐक्य सांगून अद्वैत सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी दृढ केलाय.
म्हणून अध्यायाच्या आरंभीच ज्ञानोबाराय गणेशाचं वाङ्मय रूपाने वर्णन करतात. गणेश हा वाङ्मय आहे. काय आहे? गणेश हा वाङ्मय आहे. ही कल्पना अथर्वशीर्षामध्ये बघा. तम वाङ्मयस्तम चिन्मय. हा, वाङ्मयस्त्वं चिन्मयस्त्वं. आनंदमयस्तम ब्रह्ममय. हा, मग हे शब्द ब्रह्म असे जितेची मूर्ती सुवेशम या ओवीत सुद्धा ज्ञानोबरायांनी वर्णना करतात. जो गणेश पुढे मांडलाय तो गणेश कसा आहे? षडभुज आहे. तो गणेश कसा आहे? षडभुज आहे. 6 हाताचा गणपती आहे. मी गेल्या वर्षी आपल्या गणपतीची मूर्ती गणपती बसवण्यासाठी आणायची होती, त्यावेळेला त्या कलाकाराला सांगितलं होतं की मला 6 हाताचा गणपती हवा आहे. म्हटलं मला 6 हाताचा गणपती नसतो, गणपतीला 4च हात असतात. मी त्याला 6 हाताचा गणपती सांगितला आणि अशा प्रकारची मूर्ती बनवायला सांगितली. आता यावर्षी तो काय करतोय काय माहिती, बनवतोय बनवील कदाचित. हा षडभुज गणपती ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओंकाराचं चिंतन अजून प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल, पण आपल्याला बरंचसं पुढं पांचशाध्याय म्हणजे अवलोकन करून पुढे जायचं आहे. प्रवचन रूपाने ज्यावेळेला आपण प्रवचनाला बसू त्यावेळेला तर करू, पण आपल्याला ओवीचा शब्दशः अर्थ आणि त्या ओवीतला भाव सिद्धांत ज्ञानोबरायांनी गृहीत असलेला तो पाहायचा आणि पुढे चालायचं. मग ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ग्रंथारंभी हा वैदिक संतांचा संप्रदाय असल्यामुळे नमन ज्ञानोबरायांनी या ठिकाणी नमस्कारात्मक मंगल ज्ञानोबरायांनी केलं आणि वस्तुनिर्देशरूप मंगल सुद्धा केलेले मी अगोदरच सांगितलं. आद्या पदाने जगाचं जे आदी कारण असणारा निर्गुण परमात्मा किंवा मायोपाधी सगुण निराकार ईश्वर त्या आद्या या पदाने त्याला नमस्कार केलाय. तो जगाचं कारण आहे, पण कसा आहे तो परमात्मा? अभिन्न निमित्तोपादान कारण. कसा आहे? अभिन्न निमित्तोपादान कारण असा तो जगाचा. आता अभिन्न निमित्तोपादान कारण याच्यामध्ये माया प्राधान्याने भगवान परमात्मा उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्याने निमित्त कारण आहे. भगवान परमात्मा माया प्राधान्याने उपादान कारण आणि निमित्त कारण चैतन्य प्राधान्याने असा हा आद्य परमात्मा. ओम नमोजी. ओम वेद प्रतिपाद्या उपनिषदांनी वर्णन केलेला. कसा? उपनिषदांनी वर्णन केलेला वेद प्रतिपाद्या. आता उपनिषदांनी वर्णन केलेला उपनिषद प्रमाणो वेदांत. मग वेदस्यांत इति वेदांत. वेदाचा जो अंतिम भाग तो उपनिषदामध्ये आलेला आहे आणि त्या उपनिषदांनी भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणून तो वेद प्रतिपाद्या. अशी संगत वेद प्रतिपाद्या म्हणून तो आहे. मग याच्याकरता शास्त्र योनित्वात ब्रह्मसूत्राची 4 सूत्र त्याच्यापैकी शास्त्र योनित्वात हे सूत्र या ठिकाणी बसतं. आद्य पदामध्ये जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या स्वतः जाणणारा. कसा? स्वतःला जाणणारा. याच्याकरता तत्व समन्वयात आत्मरूपा. याच्याकरता तत्व समन्वयात आणि ओम हातो ब्रह्म जिज्ञासा. 4 सूत्र याच्यामध्ये सांगता येतात. 4 सूत्र हातो ब्रह्म जिज्ञासा शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात आणि जन्माद्यस्य यतः ही ब्रह्मसूत्राचे 4 सूत्र ज्ञानोबरायांनी या एका ओळीमध्ये सांगितले. कुठले? अथातो ब्रह्म जिज्ञासा शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात जन्माद्यस्य यतः ही 4 सूत्र ज्ञानोबरायांनी या एका नमनाच्या आरंभीच्या ओळीमध्ये सांगितलेली आहेत. त्याचं चिंतन आपण
उद्या करूया. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य कुमार गुरुजी महाराज की जय. सर्व संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति 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 शांति.